नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। भिलवडीत पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात 5000 स्वीकारताना अटक। न्यायासाठी पाण्यात उतरले शेतकरी। नांद्रेत रेल्वे प्रशासनाविरोधात जलसमाधी आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करणार कृष्णराज महाडिक। सांगलीत छायाचित्रकारांसाठी आर्ट गॅलरी उभारण्याचं आश्वासन जयश्री पाटील। ईश्वरपूर गांधी चौकात ढबू बंधूंच्या खाद्यपदार्थ दुकानाला आग, लाखो रुपयांचं नुकसान। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। भिलवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संतोष गोविंदराव बेंबडे, वय वर्ष 47, राहणार नरगुळ वस्ती कवठेमंकाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 5000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलंय। या प्रकरणात एकूण 8000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालंय। तक्रारदाराविरोधात दाखल गुन्ह्यात कोठडी न देता मदत करण्यासाठी तसंच तपासात सहकार्य करण्यासाठी हवालदार बेंबडे यांनी सुरुवातीला 10000 रुपयांची मागणी केली होती। तडजोडीनंतर आज 5000 रुपये द्या, उर्वरित नंतर द्या असं सांगण्यात आलं। भिलवडी पोलीस ठाण्यासमोरील रेस्ट रूम जवळ एसीबी पथकानं सापळा रचून कारवाई केली आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पुढील तपास सुरू आहे। मिरज तालुक्यातील नांद्रे गावात पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालंय। रेल्वे प्रशासनानं शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून जबरदस्तीनं ताबा घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। नोव्हेंबर 2022 पासून विविध मागण्या प्रलंबित असून अनेक वेळा निवेदनं, आंदोलनं आणि कायदेशीर पाठपुरावा करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। 7 मे 2026 पासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीवर शांततेत आंदोलन सुरू केलं होतं। मात्र 12 मे पर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यानं बाधित शेतकऱ्यांनी आता जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अहोरात्र आंदोलन सुरूच राहील असा गंभीर इशारा आंदोलकांनी दिलाय। प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून योग्य मोबदला द्यावा अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील सहभागी आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सांगितलंय। सांगलीतील टिळक स्मारक मंदिर इथं नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आयोजित मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। राज्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपली बाजू मांडल्यास त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून त्या शासनापर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असंही महाडिक यांनी पुढे बोलताना नमूद केलंय। कार्यक्रमास अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। सांगलीमध्ये छायाचित्रकार संघातर्फे आयोजित सेमिनार आणि स्नेह मेळाव्यात छायाचित्रकारांसाठी स्वतंत्र आर्ट गॅलरी उभारण्याचं आश्वासन जयश्री मदनभाऊ पाटील यांनी दिलंय। या कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी छायाचित्रण क्षेत्रातील बदल आणि आव्हानांवर मार्गदर्शन केलं। अविनाश कोळी यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं, तर शिवराज काटकर यांनी प्रभावी छायाचित्रणाचं महत्त्व अधोरेखित केलंय। आशिष फुलके यांनी विभागाकडून सहकार्य देण्याचे आश्वासन दिले। संघाचे अध्यक्ष हर्षद खारे यांनी महागाई आणि वाढत्या खर्चामुळे छायाचित्रांच्या दरात 20% वाढ झाल्याची माहिती दिली। या मेळाव्यात सर्वानुमते निर्णयांना मंजुरी देण्यात आली असून छायाचित्रकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात विविध उपक्रम राबवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आलाय। तसंच उपस्थितांनी एकजुटीवर भर दिला आणि छायाचित्रकारांच्या समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। सर्वांनी भविष्यातील गॅलरी प्रकल्पाला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं। ईश्वरपूर शहरातील गांधी चौकात ढबू बंधूंच्या होलसेल खाद्यपदार्थ दुकानाला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। ही घटना आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। जुनं लाकडी बांधकाम असलेल्या या दुकानात अचानक आग लागल्यानं परिसरात धुराचे मोठे लोट आणि आगीचे लोळ उठले। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। राजेंद्र ढबू आणि संतोष ढबू या चुलत भावांची लागूनच दुकानं असून या दुकानाला लागून ज्वेलरी, बेकरी आणि औषध दुकानंही असल्यानं
मोठ्या नुकसानीची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केलं आणि काही माल बाहेर काढण्यात यश मिळवलं. ईश्वरपूर, आष्टा नगरपालिका तसंच राजाराम बापू आणि हुतात्मा साखर कारखान्यांच्या अग्निशमन बंबांच्या मदतीनं आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पुढील तपास सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.